तर ह्या ब्लॉगमध्ये जी खुशी बघताय ना तुम्ही, ती कशासाठी येते तुम्हाला कळेलच पुढे. तर नमस्कार मंडळी, आजची सकाळ एकदम सुंदर झाली माझी. पप्पांच्या हाताचे आज मी पोहे खाल्ले. आज मला जायचं होतं एका मीटिंगला, त्यामुळे आज जेवणाचा सगळा कार्यक्रम पप्पांच्या हातात होता. पप्पांनी मस्तपैकी मच्छी फ्राय केली आणि मच्छीचा कालवण केलेला आणि डाळ भात केलेला. पप्पांना म्हटलं एक स्माईल द्या. आणि मग मी इथे पोचले माझ्या लोकेशनवर आणि सगळं मीटिंग वगैरे झाली. आम्ही लंच केलं, त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागले. कशाबद्दल काय आहे हे तुम्हाला नक्कीच लवकरच कळेल, मी लवकर रिव्हील करेल. सो तुमचा सपोर्ट कायम राहू दे त्या गोष्टीसाठी. आणि मग मी घरी परत यायला निघाले आणि मला कॉल आला की माझं मिशोवरून 2 पार्सल आलेत. एक तर क्षितिजाचं होता आणि एक माझा हाताचा बायो कोलेजन मास्क, जो मी इतकी एक्सायटेड होते की तो कधी येईल आणि मी कधी यूज करेल आणि तुमच्यासोबत कधी मी याचा रिव्ह्यू शेअर करेल असं मला झालेलं. ॲक्च्युली मी हा ऑर्डर केलेला खूप दिवसापासून, बट मला लेट झाली याची डिलिव्हरी. आणि त्याच्यानंतर ह्याला यूज करायच्या आधी मी पहिल्याची इन्फॉर्मेशन काढली की ह्याचा काही इफेक्ट नाही आहे ना, साईड इफेक्ट वगैरे. सो हा माझा डॉरेमॉन आहे, क्यूट. मी फेस वॉश करून घेतला, डॉट अँड कीचा यूज करते. त्याच्यानंतर ह्याला यूज करायच्या आधी टोनर तुम्हाला मारायचं, तुमच्याकडे जो पण असेल तो, आणि त्याला पूर्ण ॲब्झॉर्ब होऊ द्या. त्याच्यानंतर मी हा पॅकेट उघडायची इतकी मेहनत घेत होती की माझ्याने तो उघडला गेला नाही. आणि उघडला तेव्हा तो आतून थोडासा पॅक झाला. सो मला वाटलं की आतून डॅमेज झाला असेल तो मास्क, बट नाही झालेला. आणि मी त्याला काढायला घेतलं ना, मास्कला ना त्या पूर्ण प्लॅस्टिकमध्ये रॅप केलेलं, प्लॅस्टिक हातात आला आणि मास्क खालीच राहिला. सो मी त्याला घेतलं, त्याला यूज करायला स्टार्ट केलं आणि मी त्याला मास्क अशा प्रकारे माझ्या फेसवर अप्लाय केलेला ना, तुम्ही बघू शकता आता जसं काय मी क्रिश बनून चालले. माझ्या डोळ्याच्या पूर्णच मी त्याला वरती टाकलेलं त्या मास्कला. आणि मग मी त्याला परत सेटल करून खाली नीट लावलं. त्याच्या आतमध्ये ना अजून 2 पॅचेस असतात जे तुम्हाला लिप्सच्या खाली लावायचे. आणि त्याच्यानंतर आईज आणि नोजच्या इथे तुम्ही बघू शकता तेवढी गॅप राहते, ते पूर्ण ना आतमध्ये जात नाही. सो तुम्ही ना सीझरने कट करून त्याला तुम्ही परत नीट स्टिच करू शकता आणि तो अशा प्रकारे होतो. मी 4 वाजता लावायला घेतलेला हा मास्क आणि मी टायमर लावलेला, म्हणजे क्लॉक लावलेला की मी 8 वाजता याला काढणार. आणि तोपर्यंत हा अशा प्रकारे काही ॲब्झॉर्ब होतो. आणि तुम्ही आता रिझल्ट बघा. मला नव्हतं माहीत की इतका चांगला रिझल्ट असेल. तुम्ही जो फॉरहेडला टेक्स्चर बघताय, जो माझ्या चिक्सला बघताय, हा पूर्ण टेक्स्चर, हा ग्लो, हा ब्राईटनेस आणि हा जो हायड्रेटिंग केला नाही ह्या मास्कने, इतका चांगला रिझल्ट दिला मला बिलकुल माहिती नव्हता. आणि इतका ग्लोई रिझल्ट आणि हायड्रेटिंग रिझल्ट दिला या मास्कने. तुम्ही पण नक्की यूज करू शकता आणि हा सेफ आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.